सो आज मी घेणार आहे कोकोनट कॉफी आणि सूरज मी घेणार आहे कस्टर्ड ॲपल स्मूदी. सो यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीज आहेत आणि व्हिएतनामी कॉफी खूप जास्त फेमस आहे. तर मला असं वाटलं की कोकोनट कॉफी मी जेवढं व्हिडिओजमध्ये बघितलेली हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफी दिली आहे त्यांनी कोकोनट कॉफीमध्येच आणि मी टेस्ट करून बघितली आहे. ॲक्च्युअलमध्ये खूप छान लागते. नॉर्मल आपण जशी मिल्क कॉफी पितो ना त्यापेक्षा खूपच मस्त लागते. म्हणजे टेस्ट एवढी छान आहे ना, मला एक्सप्लेन नाही करू शकत टेस्ट कशी आहे, बट खूपच सुंदर आहे. हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे आमचा डे 2 आणि आम्ही आज करणार आहे विनपल सफारी. दोघंही रेडी झालेलो आहे. सूरज त्याचा रुमाल विसरला म्हणून तो परत आता रूमवरती गेलेला आहे रुमाल घेण्यासाठी आणि आम्ही दोघंसुद्धा खाली आलेलो होतो. अँड येस, रोजच्या प्रमाणे आमचं रुटीन फॉलो करून आम्ही कॉफी घेतलेली आहे. आज मी जसं तुम्हाला बोलले कोकोनट कॉफी ट्राय केली विच इज अमेझिंग. तुम्ही इथे आल्यानंतर नक्की ट्राय करा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीज, कारण का व्हिएतनाममध्ये कॉफी खूप जास्त फेमस आहे. आणि मी आज विचार केला की मी आज हॉट कॉफी पेल, पण मला नव्हतं माहिती कोकोनट कॉफीमध्ये ह्यांच्याकडे आणि ह्यांचं काय मेन्यू पण समजत नाही एवढा नीट. बट मला असं वाटलेलं की हॉट कॉफी येईल, पण कोल्ड कॉफी दिली. बट कोल्ड कॉफीसुद्धा खूप छान आहे आणि इथे सगळ्याच कॉफीज वेगवेगळ्या प्रकारच्या. इथे एग कॉफी मिळते, कोकोनट कॉफी, नॉर्मल कॉफी, अजून माचा कॉफी मिळते, बरेच वेगवेगळे प्रकार मिळतात. सो नक्की ट्राय करा सगळे. आणि कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. खूप मजा आली आम्हाला काल फुकॉकमध्ये विन वंडर्सच्या इथे. आणि ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला सांगेल ना, एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होता. खूप टायरिंग होता बट स्टील खूपच जास्त छान होता. आणि आज आम्ही आता परत जाणार आहोत विनपल सफारी करण्यासाठी. आणि सफारीसाठी सुद्धा आम्हाला आमच्या होमस्टेच्या समोरूनच बसेस आहेत. जी काल आम्ही विन वंडर्सला गेलेलो त्याच बसेसने आम्ही आता परत सफारीसाठी जाणार आहोत. आणि सूरज आलाय रुमाल घेऊन. भेटला का रुमाल? भेटला. पण आज वातावरण तेवढं गरम नाही आहे. पाऊस पडला बोलला ना तू? काल पाऊस पडला त्याच्यामुळे खूप मस्त वातावरण. मस्त वातावरण आहे एकदम. असं म्हणजे काल एवढी गरमी होती खूप, म्हणजे खूपच जास्त गरम होत होतं. पण आज एकदम असं थंड थंड वाटतं आहे त्यामुळे. आणि आज आम्ही बॅग्स वगैरे सुद्धा कॅरी केलेल्या नाही आहेत, कारण काय वैसे पण आम्हाला फक्त सफारी करायची आहे आणि एक त्याच्यामध्ये एक राईड असते ती करायची आहे. सो आम्ही फक्त सेल्फी स्टिक आणि आमची कॉफीज घेऊन निघालेलो आहे. सो स्टे ट्यून. आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला, काय काय एक्सप्लोअर करणार आहोत आपण आज फुकॉकमध्ये ते हे घ्यायला, जे की पेड आहे. आणि आम्ही फ्रीवाल्या शटलने जाणार आहोत. जर फ्रीवाली शटल आहे तर मग पेड का घेऊन जायची आहे ना सूरज? जेव्हा की त्याची बग्गी छान दिसते हां ज्याची गाडी आहे सुंदर, फोटो काढला पाहिजे ना त्या गाडीसमोर. काढू नाही देणार पण तो बोले पैसे भर. अरे आता आणि कालच आम्हाला अजून एक गोष्ट समजली, ती म्हणजे आमच्या हॉटेलच्या समोर जे बस टर्मिनल आहे, जे आम्ही बोलतो की एकदम बाजूनेच बस जाते. सो ते T2 आहे. ह्याच्यामध्ये अजून एक टर्मिनल आहे T1 आहे, जे की ग्रँड वर्ल्डच्या त्या साईडला बॅक साईडला एक आहे. ते वालं विनपलच्या समोर ना, विनपल रिसॉर्टच्या समोर ना, सो तिथे आहे. आणि आमचं वाला T2 वाला आहे जो लास्ट स्टॉप आहे. तो कन्फ्यूज नका होऊ, आम्ही सुद्धा कन्फ्यूज झालेलो. काल तो T1ला थांबला आणि मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आम्ही इथे नाही उतरत, सो लास्ट स्टॉपला आपण उतरायचं. तर म्हणून मग हा लास्ट स्टॉप आहे. सो मग आम्ही लास्टला इथे आलो. आणि खूप म्हणजे खूपच जास्त कन्व्हिनियंट आहे इथे ट्रॅव्हल करणं. एअरपोर्टला जायला पण ही समोरची बस एअरपोर्टला जाणार आहे. हां, एअरपोर्टला जाणार. डायरेक्टली एअरपोर्ट पण आम्ही जाऊ शकतो. म्हणजे लास्ट डेला पण आपल्याला काही इश्यू नाही होणार. काय आहे हे बघ.
सो पोचलो आम्ही विनपल सफारीच्या इथे आणि आम्ही आलेलो आहे 10 वाजता, तरी सुद्धा एवढी गर्दी दिसतीये. आणि वेदर मी बोललेली सकाळी एकदम असं मस्त थंड थंड होतं, आता परत गरमी व्हायला सुरू झालेली आहे. आणि इथे आम्ही 2 पॅकेज घेतलेले आहेत. एक जे आहे ते ॲडमिशन तिकीट आहे, जे झूचं आहे ते विथ ट्रॅम विदाऊट ट्रॅम मिळतं, म्हणजे आतमध्ये एक बग्गी असते ती फिरवायला. आम्ही विदाऊट ट्रॅम घेतलेलं आहे कारण की आम्ही चालतच फिरणार आहोत. अँड अजून एक तिकीट असतं ते ह्युमन इन आणि ॲनिमल्स आऊट, म्हणजे आपण एका बसमध्ये असलो आणि ॲनिमल्स बाहेर असतात फिरत, म्हणजे आपण केजमध्ये असतो आणि ॲनिमल्स बाहेर असतात. सो ते एक घेतलेलं आहे आणि टोटल आमचं काहीतरी 8,000 रुपये दोघांचे मिळून झालेले आहेत. तर आणि आम्ही जे पण बुकिंग केलं आहे ते सगळ्या गोष्टी आहेत ज्या त्या क्लुकवरनंच केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये एक मर्चंडाईजसुद्धा आहे आमच्या ह्याच्यामध्ये. सो तुम्ही क्लुकवरनं बुकिंग केलं तर तुम्हाला थोडंफार डिस्काउंटसुद्धा मिळतं, 10%, 5%, जे काही त्यांचे कुपन कोड असतील अवेलेबल त्यानुसार. सो आम्ही तर कुठेही गेल्यानंतर इंटरनॅशनल गेल्यानंतर क्लुकच प्रिफर करतो कुठलीही गोष्ट बुक करायची असेल तर. सो आता टाईम न वेस्ट करता मी फटाफट आतमध्ये जाते कारण का मला खूप एक्साइटमेंट आहे बघायची की काय काय आहे आतमध्ये ते. सो लेट्स गो. Thank you. सो ही फुल आयटेनरी आहे. इकडे हे पूर्ण झू आहे आणि इकडनं जो आहे इथे जिराफ फीडिंग होतं आणि इकडनं जी आहे ती आतमध्ये बसून आपल्याला राईड करायची ती आहे. घाबरू नको, लाव हातला. नको रे बाबा, भीती वाटते त्यांना बघून. जातो. चल. कोण आहे? फक्त आतलं खाल्लं नाही, हे साल फेकून दिलं त्याने. हुशारच. चलो. काय प्राची? लकड बघा. कोण आहे लकड बघा? हे लकड बघा. हे अलग आवाज करतो ना हा, असा वेगवेगळा हसतो. तो हसतो, हसण्याचा आवाज करतो. हसून दाखवायला सांगा. ऐकेल का माझं? सो आम्ही फटाफट जिराफ रेस्टॉरंटच्या इथे आलो आहे आणि आता इथे करणार आहे जिराफ फीडिंग आणि बघू काय खायला वगैरे आहे का. आणि त्याच्यानंतर आम्ही सफारीसाठी जाणार आहे. सो मेन ज्या अट्रॅक्शनसाठी आम्ही इथे आलेलो आहे. तू जिराफ फीडिंगसाठी ऑलरेडी क्लुकवरनं बुक केलेलं होतं आणि त्याच्यासोबत एक मर्चंडाईज पण मिळाला आणि आम्ही फीडिंगसाठी ते लागतं. इकडेच आहे ना, इकडे येईल तो. दे ना, दे. 아직 없어?
बोला उसको दिखा वो. कसा होता सूरज एक्सपिरियन्स? सर्वांकडे जातोय. हा. साठी आहे ही एवढी मोठी लाईन, पण आम्ही प्रायोरिटी पास काढलेला आहे सूरजच्या हुशारीमुळे, म्हणून आम्ही आता डिरेक्ट एंट्री करणार आहे. हा तेच बोलते, लाईन केवढी आहे. बरं झालं ना आपण काढला. या अशा बसमध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे सफारीसाठी, आणि आम्ही डिरेक्ट एंट्री घेतोय एवढी लाईन सगळी स्किप करून. When you say baby, pregnant woman, disabled or elderly people, please stay in the chair. And on your right side, we have fast bus customers. थँक गॉड आम्ही VIP झू टूर काढलेला होता, नाहीतर खूप वेळ थांबायला लागला असं लाईनमध्ये. बेस्ट डिसिजन. इथे जास्त लाईन नाही आहे, 4-5 लोक आहे आणि आमची बस आली. सो VIP ॲक्सेसमुळे आम्हाला पहिल्यांदा पण जायला मिळालं आणि प्रत्यक्ष मिळाला कुठे बसायचं नाही त्याचा. मजा Con đực thường sẽ có sừng, con cái thì không. Cu đực sẽ mọc cặp sừng đầu tiên vào năm 2 tuổi và sau đó sẽ thay sừng mới một lần. Thì của Mai cũng khá tốt và có thể nhìn với một góc rộng. ब्रेकफास्ट करताय. Really? So when you get inside, help me find them looking for the tiger outside, finding them. 8 टायगर बोलतो ना. 8 टायगर आहे, 5 फिमेल आहे, 3 मेल आहे आणि सर्व And the मोकळे Bengal tiger, the फिरतात. second largest tiger. Một trong các loài động vật ăn thịt nguy hiểm. क्रॉस करतोय, हे पण दिसतोय का तुला? Sẽ thông qua một hệ thống để được mở một đường để các lực hướng dẫn thông tin của loài và an toàn tuyệt đối. जाण्याच्या आधीच क्रॉस केलं त्याने. क्रॉस करताना दिसला ना. Вот они вот, смотри, вот здесь спросили, почему мы не увидим, чтобы лев с тигром. Давать морковку. Терезоатомоль кто-то есть? Нет. О, давай. Với người có tuổi thọ trong tự nhiên khoảng 25 năm và khoảng 40 năm trong sự bảo tồn. Chúng có nguồn sinh sản từ thỏ đến lớn con. असं उभा राहिलेला ना. आता नेक्स्ट कुठे चाललंय आपण काय माहिती. एकदम मस्त आहे. आता नेक्स्ट कुठे चाललं आपण काय माहिती, काय बघणार. लाईन बघणार मोस्टली तरी. टायगर समोरून गेलाय, बाजूला उभा होता, आणि त्याच्यानंतर तर बेअर तर असा बसवरती चढतो. Their species left on the planet. And the to an impressive 3 Outside the circle. Let's find the father. Where the father outside? Мы очень ценим этот срок, который... lush green grassland. Home to the animal fondly called the supermodel of the animal kingdom. Baby zebra. You can see that in the oldest giraffe in this area. The darker, the older. The darkest, the oldest. Right out there. Baby giraffe. Clean their noses and खूप छान their आहे. ears. बेटर दॅन अदर सफारीज जे आतापर्यंत बघितले. Vinpearl Safari là công viên bảo tồn động vật hoang dã trên đảo lớn nhất thế giới với diện tích hơn 300 The Mundari people of South Sudan.
Và đến cuối trong hành trình ngày hôm nay là nhà hàng của Thành Cổ đẹp đến vậy. ये मस्त एक्सपिरियन्स होता, खूप म्हणजे खूपच छान एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही गेल्या गेल्या टायगरचं म्हणजे आता दरवाजा तो गेट ओपन पण नव्हता झाला त्याच्या आधी बसच्या समोरून गेलाय अक्षरशः बसच्या समोरून. अँड आम्ही बघतोय की आता गेट ओपन होईल आणि हा समोरच उभा आहे. मस्त होता ना क्रॉस केलं एक्सपिरियन्स. हॅलो त्याने. आणि एक दुसरा होता तो बाजूलाच होता. आणि लायन बघितले, लायन झोपलेले होते, लोळत होते ते बघितले. परत जिराफ बघितले, झेब्रा बघितले. मस्त मस्त, मला तर खूप आवडलं. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि हे झूपेक्षा ना ही वाली सफारी आहे ना ही मिस बिलकुल पण नका करून. जर तुम्ही येत असाल तर वर्थ इट आहे. आणि मेन तर प्रायोरिटी पास. आणि अजून एक हॅक म्हणजे तुम्ही जर लेफ्ट साईडला बसले तर तुम्हाला जास्त चांगला व्ह्यू मिळतो. आणि सगळे मोस्टली ॲनिमल्स जे आहेत ते सगळे लेफ्ट साईडला आहे. सो मेक शुअर की तुम्ही लेफ्ट साईडला बसताय. हा ना, आवाज खूप येतो. खूप आवाज, काय माहिती. कसं होतं ना? हा, कसं वाटलं तुला? मस्त मजा आली. तुला वजन आहे. बस घ्यायचं का घरी पण एक? घरी घ्यायचं. थँक्यू. घ्यायचं घरी. खायला तुला एकामेकाच भांडणार वाटतं. नाही खायचं त्याला. đầu tiên xin cho các bạn xem thành phần cùng những người bạn đồng gốc và các huấn luyện viên của chương trình. Xin phép từ buổi là chào đón đầu. Hỏi là 20 bạn xứ vương miện Trân đó. We are the national bird of Uganda. Ông ngồi xuống giúp em mà có giúp em xin đó. Cái từ quay khóc là xuất hiện trong sân khấu là loài hung hay tê giác và lấy tên gọi là Satya. Và ngay sau đây thì bạn Satya này sẽ kỹ năng bay lượn đến rất gần của chúng ta đó ạ. Satya, đến đây bạn tới nào. Người bạn này được chọn làm cốt truyện của Malaysia. Các có thể bắt gặp ở vòng quanh bạn trên một số tổ tiệc của khách sạn đó. Các bạn có tổ nào chưa được? Còn hai người bạn này sẽ trình diễn kỹ năng bay. Hai người bạn này không tìm thấy vào phần của bạn Sophie. Còn những người bạn cùng lớn còn ở khách sạn bên kia là Daisy. Các bạn thấy sự cố làm khách thành cá. Còn người bạn đa số ở trên đó sẽ trở lại những người bạn Việt Nam cao Nam Mỹ. Các bạn ấy sẽ quay trở lại với những kỹ năng bay lùn của mình ở bên trên không trước. Tuyệt vời. Còn người bạn này sẽ thể hiện kỹ năng trong một cái sân khấu. Để luôn là những kỷ niệm đẹp của những người bạn tình nhất. Hay là sự quay trở lại với sự đặc biệt của Hạt River Safari. Xin chào và hẹn gặp lại các bạn trong những chương trình lần sau. बकरीसाठी घ्यायचं. छान आहे एकदम.
फायनली आमचं सगळं सफारी कंप्लीट झालेली आहे. फायनल शो होता, तुम्ही बघितला असेल. ॲनिमल शो होता आणि मस्त होता. बर्ड्स वगैरे होते, इकडनं तिकडनं फिरत होते. सो तो शो होता, तो बघून झाला. तो 2च शो आहे, एक 10 वाजताचा, एक 2 वाजताचा आहे. आम्ही 2 वाजता शो बघितला. 5 वाजता इथे सगळं बंद होतं. सो फटाफट आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि जरा लवकरच निघालो आहे. अँड आता आलो आहे बाहेर काहीतरी खायला. इथे रेस्टॉरंट आहेत एवढे, पण रेस्टॉरंटमध्ये इंडियन असं काहीच नाही आहे. विन वंडर्सला पण नव्हतं, विन सफारीला सुद्धा नाही आहे. आता बघू, सूरज गेला आहे स्मूदी घेण्यासाठी. आजकाल आम्ही स्मूदीवरतीच जगतो. किती दिवस झाले, 2-3 दिवस झाले नुसतं स्मूदीवरतीच जगतो आहे. सो लेट्स सी काय घेतो आता खायला ते. इकडे तर लेज घेणं पण सेफ नाही आहे. त्याच्यामध्ये पण स्टीक आणि बीफची काय 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 आहेत देव जाणे. नॉर्मल लेस पण खाऊ नाही शकत माणूस. आला आहे आमचा सेवियर. हेच आहे ज्याच्यावरती आम्ही जगतोय. नारळ पाणी आणि कसं आहे. सो आम्ही आलो दुपारी म्हणजे संध्याकाळी 4 वाजता रूमवरती. आणि आल्यानंतर आम्ही एवढं दमलेलो होतो. कालचा थकवा, आजचा थकवा. सो त्याच्यामुळे आम्ही दोघं पण रेस्ट केली आहे. जसं आम्ही बोललो की लीजर ट्रिप आहे आमची, तर त्यामुळे आम्ही काय मेहनत घेतली नाही. आम्ही म्हटलं की आराम करूया. आराम करून आता परत आम्ही निघालेलो आहे ग्रँड वर्ल्डमध्ये जेवण करण्यासाठी. सो आज एक नवीन इंडियन रेस्टॉरंट ट्राय करणार आहे. आणि ग्रँड वर्ल्डमध्ये एक शोसुद्धा होतो, लेझर आणि फाउंटन शो असतो ना. सो तो पण एक शो असतो, तो सुद्धा आज बघणार आहोत. अँड लेट्स सी आज काय काय करू शकतो. आणि थोडीफार शॉपिंग झाली तर ते सुद्धा करू. आणि काल मी तुम्हाला बोललेलं की काल आम्ही मसाज करणार होतो, बट तो सुद्धा झाला नाही, खूप लेट झालेला म्हणून. टायमिंग्स आहे तिकडे, असं नाही की रात्रभर चालू असतं. 11-11:30 सर्व बंद व्हायला चालू होतं. येस, म्हणजे 10:30 नंतर तर मेनली लोक जे असतात ते निघूनच जातात. दुकानं तरीसुद्धा 11:30पर्यंत चालू असतात. सो लेट्स सी काय काय करतो आपण आज. आलेलो इथे मार्केटमध्ये. आणि इथे पण जे आम्ही थायलंडला घेतलेले ना पासपोर्ट कवर्स, असे पासपोर्ट कवर कस्टमाइज करून आपल्याला मिळतात. अँड वॉलेटसुद्धा आहेत अशा प्रकारे कस्टमाइज केलं जातं. इथे नाव वगैरे सुद्धा लिहिलं जातं. सो इथे आपण विचारूया किती काय. वेगवेगळे चार्म्स पण आहेत सुंदर सुंदर. For the wallet? 100. चार्म्स कितना लगेगी? And how many charms? Okay. And if I want name on that? 20 charm, 20,000 आणि 250 मोठंवालं. अँड हे 100 महाग आहे आपल्याकडे आहे. सो आज आम्ही ग्रँड वर्ल्डच्या आम्ही त्या बाजूनी जात होतो रोज. आज आम्ही दुसरी लेनवरती आलेलो आहे. आणि ही सुद्धा एक ग्रँड वर्ल्डचीच एंट्री आहे. इकडे सुद्धा खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. रेस्टॉरंट लाईनीत होतो. न्यू दिल्ली म्हणजे या लेनला भरपूर आहे. इथे एक न्यू दिल्ली रेस्टॉरंट आहे, पण आम्ही जे बघितलंय ते महाराजा रेस्टॉरंट बघितलंय. सो पहिले महाराजा रेस्टॉरंट बघू अँड देन बघू जर तिथे नाही आवडलं तर मग या ठिकाणी येऊ. स्मेल तर खूप छान येतोय. खाऊन बघूया. पण हे नान बघ असलं मोठं. एकच नान घेतला तरी. यांच्याकडे स्पेशालिटी आहे आणि रेट्स पण रिझनेबल आहे. म्हणजे जेवढे आहेत तेवढेच आहेत. इथे जसे आहेत तसे. सूरज इथे आयलंड टूरसाठी विचारतोय आणि इथे बोलण्यासाठी यांना येत नाही इंग्लिश आणि आपल्याला येत नाही व्हिएतनामीज. Садимся на канатную дорогу, доезжаем до острова Хонтом
Там у нас аквапарк, который включен в билет канатной дороги. सो ट्रान्सलेटर वापरताय. Акватопия free. आम्ही ॲक्च्युली 3 आयलंड टूरची इन्क्वायरी करतोय. क्लुकवरती तर अवेलेबल आहे, बट स्टील वी आर चेकिंग की असं ऑफलाईन जर बुक केलं तर किती डिस्काउंट वगैरे मिळतं. ट्रॉपिकल गार्डन फ्रूट ज्यूस स्मूदी यांच्या इथे, आणि इकडे ना फ्रेश फ्रूट्स भेटतात आणि फ्रेश फ्रूटचेच ते लोक स्मूदी बनवून देतात. सेकंड टाइम आलो आहे आम्ही इथे आणि सूरजने मँगो स्मूदी घेतली जे की अमेझिंग आहे ना. Amazing आहे हे, म्हणजे दुसरीकडे जेवढी आतापर्यंत मँगो स्मूदी पिली त्यांच्यापेक्षा ह्यांच्याकडे छान दिसते. यांच्याकडे जायचं थोडं हातमध्ये चालत यावं लागतं, पण इकडेच येतो. महाराज हॉटेल पासून स्ट्रेट आतमध्ये आल्यावर, आणि इथे समोरच एक शो सुद्धा चालू असतो. तर दिसतोय का नाही माहित नाही. इथे एक शो चालू आहे. सो आम्ही वॉक करत चाललेलो आणि अजून एक आम्हाला इंडियन रेस्टॉरंट दिसलेलं आहे, दिल्ली दरबार इंडियन रेस्टॉरंट. उद्या इकडे येऊ. आणि इकडे टेडी बिअर म्युझियम पण आहे मागे, जे की आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे, बट लेट्स सी कधी होत आहे. लास्ट डे हां